बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान, बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. जय भीम, नमो बुद्धाय. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेच मजेत असतात. तर आज मी तुमच्यासाठी खास एक रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मी बनवणार आहे पुरणपोळी. तर भरपूर जणांची पुरणपोळी चुकते, प्रत्येकाला पुरणपोळी जमत नाही. पुरणपोळी म्हणलं की असं वाटतं खूप राडा आहे, तर जमणारच नाही. आणि खरं आहे ते, प्रत्येकाला पुरणपोळी जमत नाही. तर आज पुरणपोळी कशी बनवायची ही मी तुम्हाला दाखवणार आहे. चला. तर मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे, चण्याची डाळ घेतलेली आहे. ते आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. दीड ग्लास पाणी टाकायचं आहे शिजायला. दीड ग्लास टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद, पिवळ्या पुरणपोळी बनवतो. थोडंसं चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ टाकायचं कारण मी पीठ मळताना पण मीठ टाकणार आहे. आणि वेलची पावडर म्हणून टाकतो पुरण वाटताना. मी 4 ते 5 इलायची घेतलेली आहे. हे बघा,
तर अशी डाळ शिजवून घ्यायची आहे. मस्त शिजलेली आहे बघा, एकदम मस्त शिजलेली आहे. अर्धा किलो चण्याच्या डाळीला पाव किलोच गूळ घ्यायचा. जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या मनाने टाकू शकता. मी तर पाव किलोच टाकते. 1 किलो डाळीला अर्धा गूळ टाकते आणि हे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाव किलो चण्याच्या डाळीमध्ये गूळ घाला. त्याला जेवढं हलवतान तेवढं ते घट्ट होत जातं. त्याला पाणी खूप सुटतं आणि शक्यतो तुम्ही काळा गूळ वापरू नका. काळ्या गुळामध्ये कसं पूर्णाला खूपच पाणी सुटतं आणि पिवळा गूळ असतो तो छान असतो. आणि त्याच्यामध्ये अजून एक प्रकारे गुळाचा चिकीचा गूळ येतो, तो घेऊ नका. कारण की गूळ घेताना समजत नाही की आपण चिकीचा गूळ घेतोय की पुरणपोळीचा. तर दुकानवाल्याला बोलताना तुम्ही घ्यायच्या टायमाला मला पुरणपोळीसाठी गूळ पाहिजे तर तुम्ही तोच घ्या. कारण की मला अनुभव झालेला आहे. मी माझ्या नंदेच्या घरी पुरणपोळी करत होते तर त्या दुकानवाल्याने चिक्कीचा गूळ दिला होता, तर अजिबात पुरणपोळी होत नाही. म्हणून घेताना पुरणपोळीचाच गूळ घ्या तुम्ही. तर छान सुक्क झालेलं आहे बघा, एकदम सगळं घट्ट होऊ द्यायचं. खूप टाईम लागतो, मेहनत खूप आहे. पुरण चांगलं झालं तर पोळ्या चांगल्या होत्या. आणि पीठ जास्त पातळ पण नका मळू आणि घट्ट पण नका मळू. आणि त्याला पिठाला अर्धा किंवा 1 तास तरी मळून ठेवायचं. पोळ्या मस्त लुसलुसीत होतात. चाळणीमध्ये पटकन पुरण वाटून होते. तर मस्तपैकी पुरण वाटून झालेलं आहे बघा. खूप गरम आहे हे बघा. चला आता पटापट पोळ्या लाटू.
तर बघा पुरणपोळी तयार झालेली आहे. पुरणपोळी सोबत आमटी, भात आणि दूध एकदम मस्त मस्त एकदम पुरणपोळी झालेली आहे. तर तुला आमटीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही मला. आणि माझी रेसिपी कशी आवडली पुरणपोळीची ते पण सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.